मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आहेत महापालिकेचे आयुक्त संतोषजी खांडेकर. यांच्याशी आपण जाणून घेऊया की काय-काय शहरात स्वच्छतेविषयी आणि आणखीन काय कामं केली जात आहेत. सर, तुम्ही इथं भेट दिली आहे कथास्थळी. तर इथल्या काय समस्या जाणून घेतल्या आणि काय उद्या करण्यात येत आहेत प्लॅनिंग तयारी त्याबद्दल काही सांगाल? संयोजकाच्या वतीने इथे जी काही तयारी चालू आहे आणि त्यासाठी महापालिकेच्या वतीनं जो येणारा श्रोतावर्ग आहे कार्यक्रमासाठी, तर त्यांच्यासाठीच्या सोयीसुविधा, स्वच्छता, आजूबाजूचा परिसर स्वच्छता आणि रस्त्यावरून काही दिवाबत्तीची व्यवस्था आहे. या संदर्भाच्या काही तक्रारी किंवा काही सूचना आमच्याकडे व्यवस्थापनाने मांडल्या. तर त्या संदर्भात आम्हाला काही गोष्टी अशा प्रकर्षानं जाणवल्या, की ह्या रस्त्याच्या बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकं स्वतःच्या घराच्या ज्या डेब्रीज आहेत, घर पाडल्यानंतर जो मलबा निघतो, तो टाकताना दिसत आहेत आणि त्यामुळं पण शहराचं एकतर रस्ता खराब होतो, सौंदर्यीकरण ला पण बाधा येते आणि विशेष म्हणजे त्याच्यामुळे कचरा त्या ठिकाणी लोकं टाकतात आणि रोगराईचं प्रमाण पण वाढतं आहे. खरं तर यासाठी महापालिकेने एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. हे आपण C&D वेस्ट म्हणतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट. हे जे वेस्ट निघतं, म्हणजे बांधकाम करताना आणि बांधकाम पाडल्यानंतर दोन्ही वेळा हे वेस्ट निघतं. हे वेस्ट महापालिकेला सूचना देऊन, महापालिकेकडून पावती घेऊन, महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच नागरिकांनी टाकायचं आहे. त्या ठिकाणी जर टाकलं, तर त्यासाठी महापालिका त्याच्यावर आवश्यक ती प्रोसेसिंग करेल आणि त्यापासून अशा स्वरूपात शहर खराब होणार नाही आणि त्यापासून ज्या वेस्टपासून काही वेल्थ निर्माण करता येते किंवा कसं, याबाबतही आपल्याला प्रयत्न करता येईल. आता इथे याबाबतीत ज्या सूचना दिल्यात, आम्ही आमच्या वतीनं इथं स्वच्छतेची व्यवस्था करतोय. परिसरात स्ट्रीट लाईटची व्यवस्था उद्यापासून स्ट्रीट लाईट काही बंद आहेत, तर त्या उद्या सुरू होतील आणि बाकीचे स्वच्छता आणि स्ट्रीट लाईट या व्यतिरिक्त बाकी ज्या व्यवस्था आवश्यक आहेत आणि महापालिकेकडनं करणं अपेक्षित आहे, ते आमच्याकडून आम्ही 100% करू. सर, जसं आपण सांगितलं की जे मलबा आहे त्याच्यासाठी तुम्ही एक स्वतंत्र महापालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु होतं काय नेमकं, की जिथं मलबा निघतो त्याचा काही उद्देश नसतो की शहरात घाण पसरवण्याचा. ते कोणाला तरी एखादं कॉन्ट्रॅक्ट देतात की बाबा हा कचरा कुठं ना कुठं व्यवस्थित जागी नेऊन टाक. तर ते जे टाकणारे लोक आहेत ते कुठं ना कुठं पैसे वाचवण्यासाठी जवळच कुठं खाली करतात आणि याच्यामुळं सगळीकडे अतिक्रमण किंवा ते जे वाढते प्रमाण आहे या गोष्टींचं हे त्यांच्यावर काही ठोस कारवाई करण्यात येणार आहेत का पुढच्या काळात? या संदर्भात 2 घटक म्हणजे 2 घटक यात महत्त्वाचे आहेत. ज्यांचा मलबा आहे तो आणि जो ट्रान्सपोर्ट करतो तो माणूस. तर आपण जो कन्स्ट्रक्शन करणारा आहे त्याच्यावर किंवा जे डिमॉलिशन करणार आहे, त्याला कन्स्ट्रक्शन करताना आणि डिमॉलिशन करताना दोन्ही वेळा महापालिकेची परवानगी घ्यावीच लागते. परवानगी न घेता डिमॉलिशन करता येत नाही. केलं तर ते कायद्यानं अवैध आहे. दुसरा भाग आहे की जे ट्रान्सपोर्टेशन करणारे एजन्सी आहेत, ते काही उक्त स्वरूपात घेतात. म्हणजे लमसम अमाउंट क्लेम करतात आणि त्यामधून ते विल्हेवाट लावतात. परंतु ह्याच्यामध्ये ते जवळच कुठेतरी रस्त्याच्या बाजूलाच फेकून देतात. आम्ही आता ही जी लोकं ट्रान्सपोर्ट करणारी आहेत, त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन आमच्याकडे करणार आहोत आणि जे रजिस्टर्ड लोकं आहेत, तेवढीच लोकं ट्रान्सपोर्ट करू शकतील. त्या व्यतिरिक्त जर कोणी ट्रान्सपोर्ट करताना सापडला, तर त्याच्यावर जास्तीत जास्त म्हणजे 1,00,000पर्यंतचा आम्ही दंड करू. अदरवाईज त्याला आम्ही ₹1,000 किंवा जे नॉमिनल किमती आहेत, त्या किमतीमध्ये आम्ही याची C&D वेस्टची विल्हेवाट लावू. त्याच्यामुळं काय होईल की किती लोकं काम करतात ते कळेल. त्यांची नावं आम्ही आमच्या वेबसाईटवरही देऊ. त्यामुळे लोकांनाही कळेल की कोणती लोकं शहरामध्ये ह्या प्रकारचे वेस्ट आहे त्याची विल्हेवाट लावू शकतात. आणि याच्यामुळे एक दोन्ही यंत्रणावर आपल्याला म्हणजे नियंत्रण आणता येईल. शेवटचा प्रश्न सर, की शहरात जे स्वच्छता आहे त्याच्या म्हणजे अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी महापालिकेकडून काय ठोस पावलं उचलण्यात येत आहेत? हा विषय थोडा कॉम्प्लिकेटेड असा आहे की आपलं शहर खूप मोठं आहे. मनुष्यबळ अत्यंत अपुरं आहे आणि आपल्याकडे निधी खूप कमी आहे. म्हणजे आपण जर पाहिलंत तुम्ही तर जळगाव महापालिकेने 3 वर्षासाठी ₹90 कोटी टेंडर केलं होतं की स्वच्छतेचं आउटसोर्ससाठी. एक महिन्यापूर्वी टेंडर अंतिम झालं ते. आपण दरवर्षी 5 ते 6च कोटी रुपये खर्च करतो. म्हणजे 3 वर्षाचे 15 ते 20 कोटी रुपये. जळगाव आणि आपल्या शहरामध्ये एखाद्या लाखाच्या लोकसंख्येचा फक्त फरक आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर जो खर्च आहे, तो खर्च वाढवावा लागणार आहे आणि त्यासाठी उत्पन्न वाढवावं लागणार आहे. उत्पन्न मिळण्याची आपली 2-3 साधनं आहेत. हे अशा प्रकारचे वेस्ट लोकांनी जर आमच्याकडे दिलं, तर त्या माध्यमातून आम्ही प्रोसेस करून त्यातून काही पैसे कमवू शकतो.
जे वेस्ट लोकं आमच्याकडे देतील त्यांना काही फी आकारली जाईल. लोकांनी टॅक्स भरला पाहिजे. बांधकामं करताना बिल्डिंग परवानगी घेतल्या पाहिजेत. कोणतंही काम करत असताना ना महापालिकेची जिथं-जिथं परवानगीची आवश्यकता आहे, तिथं-तिथं त्याचे नॉमिनल शुल्क जे आहेत ते भरून आपण परवानगी जर घेतली, कसं आहे की आपण उत्पन्न वाढवलं तर आपण खर्च करू शकतो, तरच सुविधा देऊ शकतो. अन्यथा या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहेत. जेवढा आमच्याकडे रिसोर्स आहे, त्यातून आम्ही चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद सर. अपेक्षा करतो की महापालिकेच्या त्यानं आणखीन कठोर पावलं उचलून शहर चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत महापालिकेचे आयुक्त संतोषजी खांडेकर यांनी जसं सांगितल्याप्रमाणे शहरात बऱ्याच प्रमाणावर जो मलबा टाकण्यात येतो रस्त्याच्या कडेला, त्याच्यामुळं खूप रस्ता कमी कमी होत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन 1 लाखापर्यंत त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे अस्वच्छता, जी वाढती अस्वच्छता आहे जालन्यामध्ये, त्याच्यासाठी आपल्याला निधी खूप कमी मिळतो. एका दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये 5 पटीनं जास्त निधी उपलब्ध आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न जालना जिल्ह्यात जास्त निधी उपलब्ध होऊन मॅनपॉवर उपलब्ध व्हावं, मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर मी अनुप रेड्डी, पाहत रहा पार्श्वमी डिजिटल.